नमस्कार मंडळी, विदर्भाची गृहिणी यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचे हार्दिक स्वागत आहे। तर आज आपण जी रेसिपी बनवणार आहे त्या रेसिपीसाठी लागणारे साहित्य सगळ्यात आधी आपण बघणार आहे। त्या रेसिपीसाठी आपल्याला कमीत कमी 2 ते 3 आकाराचे मीडियम साईजमध्ये आपल्याला कांदे घ्यायचे आहे, ते छान बारीक कापून घ्यायचे आहे। त्यानंतर आपल्याला सुके खोबरे घ्यायचे आहे, त्याचे तुकडे करून आपल्याला ते सुद्धा बारीक कापून घ्यायचे आहे। त्यानंतर आपल्याला 3 मीडियम आकाराचे टमाटर घ्यायचे आहे, ते पण छान बारीक कापून घ्यायचे आहे। त्यानंतर आपण खोबऱ्याचे तुकडे एका पॅनमध्ये टाकून थोडे तेल टाकून आपण छान थोडे लालसर होईपर्यंत फ्राय करून घ्यायचे आहे। थोडे लालसर झाले की त्यामध्ये आपण थोडे काजू घालणार आहे। 5 ते 6 काजू घालून आपल्याला ते सुद्धा छान फ्राय करून घ्यायचे आहे। त्यानंतर आपण हे काढून घेणार आहे आणि त्याच पॅनमध्ये आपल्याला जो बारीक कांदा कापून घेतलेला होता तो आता आपण यामध्ये टाकून छान फ्राय करून घेणार आहे। अशा पद्धतीने बघा आपल्याला फ्राय करायचा आहे। थोडा छान लालसर झाला की तो काढून घेऊन त्यामध्ये बारीक चिरलेले टमाटर सुद्धा आपल्याला थोडे पाणी सोकेपर्यंत फ्राय करून घ्यायचे आहे, म्हणजे त्याचा कच्चेपणा निघून जाईल। आता पॅनमध्ये आपल्याला तेल टाकून घ्यायचे आहे, त्यामध्ये जिरे मोहरी टाकून घ्यायचे आहे आणि कांदा सुद्धा टाकून घ्यायचा आहे। आता तो छान फ्राय करून घ्यायचा आहे आपल्याला। तो फ्राय करून घेतला थोडाफार की त्यामध्ये आपल्याला आलं लसूणची आता पेस्ट घालायची आहे। पेस्ट घातली की आता आपण ते छान फ्राय करून घेणार आहे। अशा पद्धतीने बघा आपण फ्राय करून घेणार आहे। त्यानंतर आपण जो टमाटर कट करून घेतले होते ते आता त्याची भाजून आपण त्याची प्युरी बनवून घेतली होती ती आता यामध्ये टाकून घेणार आहे। आता आपण थोडं त्याची वाफ काढून त्यामधील थोडे पाणी कमी करून घेऊ, म्हणजे ते छान पद्धतीने आपले शिजून येईल आणि त्याची चवही छान लागेल। आता आपण जे कांदा खोबरं काजू वगैरे आपण जे फ्राय करून घेतले होते ते आता आपण छानपैकी त्याची मिक्सरमधून अशी पेस्ट करून घेतलेली आहे आणि ती पेस्ट आता आपण यामध्ये टाकून घेणार आहे आणि ही छान यामधून तेल बाहेर येईपर्यंत आपल्याला एकदम स्लो मीडियम फ्लेमवरती छानपैकी शिजवून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता। आता त्यामध्ये आपल्याला मसाला घालायचा आहे, धनिया पावडर घालायचा आहे। त्यानंतर त्यामध्ये आपल्याला हळद घालायची आहे आणि त्यानंतर आपण त्यामध्ये लाल तिखट घालणार आहे। अशा पद्धतीने आपल्याला हे सगळे जिन्नस घालून घेतल्यानंतर आता आपण हे छान फ्राय करून घेऊ। आता आपण जे मसाल्याची पेस्ट काढून घेतली होती वाटणाची त्याचे थोडे पॉटमध्ये टाकून तेच पाणी छान यामध्ये टाकून घ्यायचे आहे आणि आपण याची वाफ काढून घेऊ। बघा आपण एक वाफ काढून घेतलेली आहे आणि आपली ग्रेव्ही छानपैकी तयार होत आहे। अशा पद्धतीने बघा थोडे थोडे पाणी टाकून आपल्याला ही ग्रेव्ही छानपैकी तयार करायची आहे आणि हे छान शिजवून घ्यायची आहे। यामधून जसजसे तेल बाहेर येईल तसतशी आपली ही ग्रेव्ही आणखीन छान छान वाटेल आणि खायलाही टेस्टी लागेल। अशा पद्धतीने थोडे थोडे पाणी टाकून आपण ही ग्रेव्ही अशी तेल वर येईपर्यंत शिजवून घेऊ। आता तेल आलेले आहे तुम्ही बघू शकता। आता त्यामध्ये आपण मटरचे दाणे आपण टाकून घेणार आहे। आता आपण त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचे आहे आणि ते छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे। आता आपण त्याची एकदा वाफ काढून घेऊ आणि पाणी टाकून घेऊ। अशा पद्धतीने बघा आपण पाणी टाकून घेतलेले आहे आणि ते छान आपण बॉईल करून घेऊ। तुम्ही बघू शकता आपण छानपैकी बॉईल करून घेतला। आता त्यामध्ये आपण जे बटाटे उकडून घेतलेले होते ते आता यामध्ये टाकून द्यायचे आहे
बघा, अशा पद्धतीने आपली भाजी तयार झालेली आहे. तुम्ही एकदा नक्की बनवून बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल. आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा व माझ्या पुढील रेसिपीसाठी तयार राहा. तुम्हालासुद्धा अशा पद्धतीची रेसिपी आवडत असेल तर नक्कीच बनवून बघा आणि या रेसिपीचा आस्वाद घ्या व तुम्हालासुद्धा माझ्या रेसिपी कशा वाटते ते मला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की कळवा व तुम्हाला कोणकोणती रेसिपी बघायची आहे ते सुद्धा मला कळवा. धन्यवाद.